नमस्कार. होम मिनिस्टर को पॉवर्ड बाय न्यू पॉन्ड स्टारलाइट, बिस्क फार्म आणि गोल्ड विनर रिफाइंड कुकिंग ऑइलच्या या आजच्या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. श्री गणेश मंगल कार्यालय आळंदी पुणे या ठिकाणी आपण आज भेटणार आहोत. सारिका रामदास गुंडरे या वहिनींना जाऊन आजच्या गप्पांना सुरुवात करूया. दरवाजात स्वागताची तयारी आहे, आतमध्ये किती तयारी आहे बघूया. अरे वा. नमस्कार. नमस्कार. घ्या उखाणा. ध्येय रुपी करंड्याला आत्म्याचं झाकण, रामदासांचं नाव घेते माऊलींचं राखण. काय सांगता. त्या ओळख करून सगळ्यांची. ह्या सासूबाई, नमस्कार. ते मिस्टर आहेत. नमस्कार. त्या मोठ्या जाऊबाई आहेत. नमस्कार. ह्या आई आहेत. नमस्कार. ती छोटी जाऊबाई आहे. बरोबर. हा भाऊ आहे. ओके. हे छोटे दीर आहेत आणि हे सगळे फॅमिली भाऊ. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्कार. काय करता आपण? व्यवसाय कसला? गेस्ट हाऊस भक्त निवास. भक्त निवास. आपण काय करता? काही नाही, आता घरात. कुठलं बालपण? चंदननगरला बालपण गेलं माझं आणि शिक्षण पण तिथंच झालं. आई बाबा काय करायचे? वडील कामाला होते, आई आपली घरात होती. तुमचं बालपण? आळंदी. आळंदीमध्ये? हो. इथेच? हो, इथे. तुमच्या घरी कोण कोण होतं? 3 भाऊ, आई, वडील आणि वडील. कसं गेलं बालपण? व्यवस्थित एकदम. शाळा कुठली? शाळा ज्ञानेश्वर विद्यालय. मग हे काय मंगल कार्यालय आहे का? हो. तुमचं कुठे झालं? आमची आळंदीतच झालं लग्न, कुठे? आगरी समाजमध्ये. का तेव्हा का नाही इकडे केलं? तेव्हा छोटं होतं ना हे तेव्हा कार्यालय. छोटं होतं. बरं मला सांगा, बघण्याचा कार्यक्रम कुठे झाला हो? चंदननगरला. कसं काय तो चंदननगरला? या ना कसं काय कळलं? म्हणजे माझी मावशी आहे ना, तिच्या हा. जावण दाखवलं हे मागणं. सांगितलं या ना हो. की जा बाबा चंदननगर. नाही 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 नाही, चंदननगरला नाही. म्हणजे त्यांनी सांगितलं एक मागणं आहे आळंदीला. मग तुम्ही बघायला आले इकडे? नाही, ते बघायला आले आधी. तुम्ही गेलात तिकडे? हा. हो. पण त्यापूर्वी कधी आळंदीला आले होते माऊलीच्या हो, दर्शनाला? आले होते. आले होते. तेव्हा कधी वाटलं नव्हतं की नाही भविष्यात वाटलं. आपल्याला इथेच जायचंय म्हणून? नाही. नाही. मग हे काय जेव्हा बघायला आले तेव्हा काय आठवतो तो दिवस? का हसतो? काय झालं? आलती बघायला. ते बघायला आले हो. होते. किती जण आले होते? आमचे सासरे होते, सासूबाई होत्या, जाऊबाई होत्या बरोबर. आणि एवढे. मग त्याच दिवशी लग्न ठरलं? नाही. नाही, त्याच्यानंतर 6 महिने. 6 महिने? हो. का हो? हा? 6 महिने का? 6 महिने लांबलो होतो थोडं. कशामुळे? त्यांना दुसरी नोकरी बघायची होती, कारण माझी हाईट छोटी आहे ना, त्यामुळे त्यांना उंच पाहिजे होती. नाही, एकच पाहिली. हा. मग यांचा निरोप आला की करीन ते त्यांच्याशीच करेन. मग परत तिकडेच गेलो. हो? काय झालं? हा? तुम्ही निरोप असा पाठवला होता? काय म्हणून? कारण ते मारकळी आहे ना, त्यामुळं. तुम्ही ठरवलं होतं का तोच मुलगा पाहिजे? का हो? कारण आळंदी सारख्या देवस्थानामध्ये जायचं म्हणजे भाग्यच लागतं ना. लाईन लावायला नको दर्शन. नाही नाही, तसं काय नाही. मग पण मग तुम्ही त्यांना निरोप पाठवला का हो. की हो म्हणून? हो. मग तुम्ही 6 महिने विचारच करत होता? नाही, विचार नव्हतो बरं. मग यांचं वाट पाहत होतो. एकत्र कधी भेटलेच नाही त्यानंतर? नाही. दोघे कधी बोलले नाही? नाही. किंवा हे जेव्हा बघायला आले होते तर तुम्हाला बोलायचं दिलं नाही? नाही बोलायचं. एकमेकांशी बोला किंवा नाही, नाही, ठरवा, काही नाही? काहीच नाही. काय? सर्व मोठ्यांनी ठरवलं. आमचे चुलते होते, हा. त्यांनी सर्व ठरवलं. किती वर्षापूर्वी? ते 2000 साली, 2001. 2001 म्हणजे आता किती वर्ष झाली? 18 वर्ष. 18 वर्ष. 18 वर्ष लग्नाला झाली. हो. हो. त्यापूर्वीचा दिवस आज मी आठवतोय, हो. हो की नाही? म्हणजे तुम्हाला आठवायला लावतोय, आठवायला. हो ना? त्यांचा चेहरा ना लग्नाचा दिवस आठवला की गंभीर होतो. त्यांना टेन्शनच येते एकदम. म्हणजे त्यांना तुम्हाला तो दिवस नाही आठवायचा का सारखा सारखा? लग्न ठरल्यानंतर लग्न किती दिवसांनी झालं? महिन्यानी. 1 महिन्याने? हो. मग दरम्यानच्या काळात तुम्ही दोघे भेटले नाही कुठे? नाही. फोनवर बोलणं? नाही. काही नाही? नाही, ह्यांनी केला होता फोन मला. हा. म्हणले पुण्याला ये. म्हणलं पिक्चर पाहायला जाऊ पुण्याला. बरोबर आहे, त्यात काय चुकीचं आहे? बसनी मला एकटीला बोलवलं.
तुम्ही बसने बोलवलं होतं मग म्हटलं मी इकडनं येतो तू तिकडनं ये. हा नशीब सांगितलं नाही 6 वाजता तू तिकडे चित्रपट बघ मी इकडे बघ मी आळंदीत बघतो तू तिकडे बघ हो की नाही काय हो, तुम्ही इथे यायचं त्यांना घेऊन जायचं ना मग त्यावेळेस गाडी वगैरे काय नव्हते. अरे म्हणून म्हणालात बस नाही हा. तुम्हाला बोलवलं हे घरी सांगितलं तुम्ही सांगितलं आईला काय म्हणून त्यांनी बोलवले म्हणून. मग आई काहीच नाही म्हणले जा पण बस नाही का. बस नाही का बरोबर मग कशी जाणार होती मग नाहीच ना गेले मग अच्छा अच्छा कॅन्सल म्हणजे- केला मग. बरं काही हरकत नाही पण आता सगळं व्यवस्थित हो आहे हो हो बरं या कधीच रागवत नाहीत का हो? रागावतात ना. कुठल्या कुठल्या गोष्टीमुळे रागावतात तुमच्यावर हे छोट्या छोट्या गोष्टी मुलांवरनं याच्यावरनं तुमच्यावरच आमच्यावर नाही मुलांवरती याच्यावरती रागावतात. पण तुमच्यावर कधी राग नाही नसतो? माझ्यावरती नाही. नाही पण आता तरी 18 वर्षात किती वेळा चित्रपटाला घेऊन गेले नाही 2दाच लग्न झालं तेव्हा. तेव्हा मोठे बसनी बोलवत होता तेव्हा इथूनच जायचं. इथूनच जायचं त्यांना जास्त आवड कसली आहे मिस्टरांना असे मित्रमंडळी सोबत गप्पा मारायचे. म्हणजे जर आपण प्रमाण ठरवलं हा. तर मित्रांबरोबर ते जास्त रमतात का घरात जास्त रमतात मित्रांबरोबर बायको जास्त लागते की मित्र जास्त लागते जसं मला दोन्ही जास्त म्हणजे लागतात दोन्ही पण जास्त करून ते मित्रांबरोबर जास्त असतात. हो हो. का हो 18 वर्ष झाली ना आता तुमच्या मित्रांची काही लग्न होत नाही म्हणून तर लांब पडतोय. 18 वर्ष झाली म्हणून लांब पडतो. लांब पडत वहिनी काय बघा तुमचा दरार आहे 18 वर्ष झाल्यावर ते हळूहळू लांब जायला लागलेले आहेत. पण मला तुम्हाला विचारायचंय तुम्हाला विशेष करून की 18 वर्षात कशी साथ दिली? चांगली साध्य आणि संसार एकदम व्यवस्थित सुखाने. जॉईंट फॅमिली आमची सुद्धा. अच्छा मोठी हो सर्व आम्ही एकत्र यायचो. किती जण 3 12 भाऊ. जणी आम्ही सगळे फॅमिलीमध्ये 12 जण आहेत. व्हेरी गुड. सगळे 12 जण हो आणि आम्हाला नणंद नाही. नणंद नाही नाही मग मग आमच्या आत्यांना 3 मुलं आहेत. म्हणजे त्यांनी वाट बघितली 3 म्हणजे मुलीची पण 3ही मुलं झाली. पण देवानी पण 3ही मुलं दिली आणि मुली पण दिल्या. म्हणजे असून आम्ही त्यांच्या मुलीच आहे. अरे वा वा छान छान म्हणजे तुम्ही मुलींसारखं हो छळता नाही नाही अरे हो म्हणाल्या नाही नाही बोलले की नाही हो नाही नाही माझ्याकडे रेकॉर्ड झालेला आहे नाही काय म्हणता हो छळताना हो नाही खेळत. नाही. यानंतर एक खेळ आहे या खेळात तुमची थोडीशी धावपळ आहे 4ही वस्तू तुम्ही घेऊन येणार का आम्हाला बघायचं घर आत आहे ना तिकडे हो. वेळ थोडासा जास्त देणार एरवी 1 मिनिट देतो आज तुम्हाला 1.5 मिनिटाची वेळ देणार त्या 4ही चिठ्ठ्या अचूक ओळखून ती अन्नपूर्णेची मूर्ती तुम्ही घेऊन यायची वेळ आहे 1.5 मिनिटाची बघूया काय होणार या खेळात पहिलं वाक्य तुमच्यासाठी गंध फुलांचा गेला सांगून आणायचं जा आणायचं म्हणजे ओरडून सांगा तर कळेल त्यांना 20 सेकंद झाली अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. ओरडून सांगा काय एवढा मोठा आवाज आहे तिकडे माऊलींच्या देवळात गेला आवाज दुधाची ताकावर 1 मिनिट पूर्ण झालं 30 सेकंद राहिली बाकी काय जेवायला बसलं का काय लग्नाच्या खुर्च्या ओरडा ओरडा 10 9 8 असं आहे का कोणी अभिनंदन चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं अभिनंदन चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला अभिनंदन चांदीची तुळसही मिळाली अभिनंदन आणि ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा या घरात आली अभिनंदन थँक्यू. आणि वहिनींना मिळत आहे गोल्ड विनर रिफाईंड कुकिंग ऑइल विथ विटा D3 यांच्याकडून ही भेटवस्तू थँक्यू. नमस्कार सगळ्यांना नमस्कार बरं आता ही सगळी मंडळी तुमच्या घरातलीच आहेत हो तुमच्याबद्दल कसं बोलतात चांगलं बोलतात वाईट बोलतात दोन्ही पण वाईट बोलतात वाईट पण चांगलं पण. हे मला वाटत नाही बरं त्याने आरोप केले तुमच्यावर ऐकू तुम्हाला मान्य आहेत का सांगायचं हो
यांचं म्हणणं आहे तुमचा स्वभाव छान आहे. कोण आहे? ते नाही सांगणार. तुम्ही सगळ्यांशी कमी बोलता, तुम्ही जरा जास्त बोललं पाहिजे. बरोबर आहे. मला बरोबर आहे. कमी लागतं हा? बोलायला. कमी बोलते मी. मुद्द्याचं बोलता वाटतं. सगळे खूप काय तुम्ही सांगून ठेवलंय ना नाही. की सगळ्यांना लिहायचं माझा स्वभाव चांगला आहे म्हणून. मी लोकांशी जास्त बोलत नाही हा मोठा आरोप आहे. सगळ्या जाऊबाईंचं म्हणणं आहे की तुम्ही इतरांशी चांगल्या बोलता, घरातल्यांशी कमी बोलता. नाही. सगळ्या जाऊबाई, किती जाऊबाई आहेत हात वरती करा. हे बघा 1 2 3 4 म्हणून या 4 चिठ्ठ्या बाजूला ठेवल्या. एवढे चिठ्ठे आहेत. एका जाऊबाईंनी लिहिलंय तुमच्यात फक्त वाईट गुण आहेत. 4 जाऊबाईंपैकी एका जाऊबाईंनी लिहिलेलं आहे. कोण असेल? काय काय विचारताय त्याला? डोळ्याने विचारताय तू लिहिलंस का? आम्हा नंतर नावं सांगणार आहे मी. खूप रागराग करता. हे सुद्धा एका जाऊबाईने लिहिलंय. थांबा ही चिठ्ठी बाजूला ठेवतो. आज बघतोच जाऊबाई. थांबा. काय लिहिलंय? त्यांना खूप राग येतो, पुढे जास्त विचार करत बसतात, चिडचिड करते. तुमच्या मनातलं नका सांगू. हे बरोबर आहे, चिडचिड करते. बरोबर मान्य आहे? मान्य आहे. हा आरोप मान्य आहे. म्हणजे आहे आपल्याकडे पुरावे बरेच आहेत हा. तुम्हीच वाचायचं मोठ्या मोठ्यानी सगळ्यांना ऐकायला जायला पाहिजे. ते जास्त शॉपिंग करते. मान्य आहे? मान्य. ह्यांच्या मनातल्या वेदना त्यांनी दुसऱ्यांकडनं लिहून घेतल्या. ह्यांचा तर सत्कार करावासाच मला वाटायला लागला. ह्यांनी आरोप केलाय विकास अर्जुन अवघडे दाजी. म्हणजे काय? हे काय? माझ्या बहिणीचे मिस्टर. अरे पण आरोप लिहायचा होता ना. ते लोकं नाव लिहिलंय का? बर आता मला सांगा 2-3 आरोप आहेत. एक म्हणजे तुम्ही सगळ्यांशी बोलत नाही, 2 चिडचिड करता आणि शॉपिंग करता. हे त्यातल्या त्यात जर 3 आरोप म्हटले तर काय म्हणणं आहे तुमचं? चिडचिड होती माहिती थोडीफार. असं नाही. कशामुळे? कशामुळे होते? तुमच्यामुळे. माझ्यामुळे होते का? त्यांनी बघितलं कोणाकडे? म्हणून मी लांब लांब जातो. पण मला सांगा स्वतःमध्ये बदल करायचा असेल तर होणार का बदल? होईल ना. चिडचिड कमी करणार. हो. बरं हे जे जाऊबाईंनी काही आरोप केलेले आहेत, मी सांगितलं नाही जाऊबाई का कोणी, हा. पण जाऊबाई करतील असं वाटतं का हो आरोप तुमच्यावर? नाही. नाही. आता उघडच करतो चिठ्ठ्या. आणि भाऊजाई भाऊजाई साधारण कोण करू शकतं सांगा? 4 जण सांगा मला, बोट दाखवून. बघूया तर कोण कोण बघूया. कुणीच नाही करणार भाऊजाई त्याची. नाही घाबरतात ना मला. घाबरतात म्हणून नाही करणार. बरं वहिनी आता या ठिकाणी एक खेळ आहे. या खेळात तुम्हाला चित्र काढायचंय आणि तुम्ही सगळ्यांनी ओळखायचं. पहिलं काय होतं? ते पण आपट्यातच भान होतं. पण ते पण जास्त होतं. मोठं झालं. अभिनंदन, पहिलं बक्षीस मिळालं तुम्हाला 500 रुपये. काढलंय का कधीची? नाही ना, आता पहिलीच वेळ आहे. हा पहिलीच वेळ आहे. नीट काढा नाही तर उद्यापासून फळा घेऊन येतील आणि रोज चित्र काढा. ते पुसायचं का आपण? पुसायच पाहिजे ना. हा मग तेवढं तरी कराल का? आता बघा सुंदर चित्र काढणार, जो ओळखणार ना त्याला ते चित्रात टोमॅटो बरोबर आहे. बोलू नका. बरोबर आहे का? टोमॅटो आहे का? नाही. नाही. दुसरं
वांग ग कोण म्हणाल वांग? बरोबर, हात वर करा. बरोबर आहे, हात वर करा. हे काय आहे? वांग. बर, आता बोलू नका. तिसरं उत्तर कोणी सांगितलं? पेरू. सगळे चुकलेलं आहे. चौथं सांगा. हा, बीट. 4. अजून एक उत्तर. संपली आळंदीतली सगळी फळ बाजार संपला. चला, आता एकच उत्तर द्यायचंय. सगळ्यांनी मिळून सांगा बरोबर कुठलं आहे. कोण म्हणाल? हात वर करा. हात वर करा ज्यांना पेरू म्हणायचंय त्यांना. या सगळ्यांना उद्या पेरू भेट म्हणून आणून द्या. ठीक आहे, ही भेटवस्तू वहिनींना द्या. अभिनंदन. खाली लिहा ना, आळंदीत असे पेरू असतात म्हणून. वेळ संपली. काय होतं सांगा? चिट्टी. झी वाहिनीच्या प्रेक्षकांसाठी एक अनोखी ऑफर. 51 झी दिशा सोबत 3 वार्षिक विशेषांक. खाली डोकं वर पाय उत्सव नात्यांचा आणि वर्षारंभ विशेषांक. हे 810 रुपयांचे अंक फक्त 499 रुपयामध्ये. ऑफर मर्यादित कालावधीपर्यंत. ही अनोखी ऑफर झी मराठीकडून वहिनी खास तुमच्यासाठी. अभिनंदन. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. सासूबाई कुठे आहेत? सुनेबद्दल सांगा. कशी आहे सून? चांगली असून माझी. हा, चांगली असून कुठला बदल केला स्वभाव. पाहिजे स्वभावात? चिडचिड कमी करावं थोडीशी, बाकी व्यवस्थित आहे. होय ना. सुना नाही माझ्या मुलीचे तिन्ही पण. अजून कोण बोलणार? जाऊ बाई. त्यांना खूप राग येतो हा, आणि चिडचिड खूप करतात त्या. होय ना. हा. कुठला बदल केला पाहिजे? हाच एक बदल केला पाहिजे. जास्त विचार करतात त्या. हो, कोणी लिहिलं होतं कळलं? बरोबर. अजून कोण? तुम्ही? मी पुतणी. पुतणी. बोला. तिला शॉपिंगचा खूप शौक आहे. मग शॉपिंग थोडीशी कमी करावी. तुम्ही आपणून कशाला त्यांना सांगताय चिठ्ठ्या कोणी लिहिल्या होत्या त्या? अजून कोणी बोलणार आहे का घरातलं यांच्याबद्दल? ती हसत नाही. हसत नाही. नाही. हा, आणि जास्त बोलत नाही ती. हो का? आणि माझ्यावर खूप चिडचिड करते. ही मुलगी आहे का? म्हणजे त्यांनी राग कमी केला पाहिजे तुमच्यावर. हा. हो. कधी होणार राग कमी? करणार राखा. मी गेल्यावर नका करू. ना? आता मला विचारायचंय तुम्हाला दोघांनाही. घरातले तर बोललेच, पण तुमच्या कुटुंबाबद्दल तुम्ही काय सांगणार? कसं आहे कुटुंब? छान आहे आमचं कुटुंब. एकत्र राहतो आम्ही. हा, एकदम चांगलं. फक्त ती चिडचिड ज्या हो, जाऊबाई चिडचिड म्हणाल्या आहे त्या ती थोडी कमी करणार. कमी करणार. हो. ओके. आम्ही गेल्यावर त्यांच्यावर नका करू. नाही, आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? सगळ्यांचीच मागणार. का हो? म्हणजे काय चुकलं असेल तर क्षमा. आणि तुम्ही सर्वांचे काय कशासाठी? चुकलं असेल तर माफी करा. होय ना. आणि ते मित्रांबरोबर जाणं कमी कधी होणार? हो, होईल हळूहळू. हळूहळू म्हणजे कधी? 70 70 वय वर्ष 70 50 पर्यंत होईल. पण वहिनी खरंच हे मित्रांबरोबर जाणं कमी केलं तर तुम्हाला आवडेल? तसं म्हणा, त्यांना आवडतं म्हणल्यावर त्यांनी केलं पाहिजे ते पण. होय ना. हम्म. निघा मग आता बाहेरच पडा. बरं, दुसरं, भविष्यात संधी मिळाली तर वहिनींसाठी कुठली गोष्ट करण्याची इच्छा आहे तुमची? त्याची इच्छा असेल ती करेल. काय पाहिजे? काय पाहिजे? मागा लवकर. एक गोष्ट मागायची असेल तर आता काय मागाल मिस्टर? काहीच नाही, त्यांनी सगळं दिले. काय नको? नक्की? हो. झालं सगळं? खुश आहात? हो. हा, चला वारीला निघा मग. आता हसत आहात तसेच हसत राहा, आनंदात राहा. तुम्हा दोघांनाही खूप शुभेच्छा. संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा. आणि आजपासून जाऊबाई काळजी करू नका, राग कमी होणार आहे, चिडचिड कमी होणार आहे. या संपूर्ण कुटुंबाच्या सुखासाठी प्रार्थना करून झी मराठीकडून देतो ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी.
अभिनंदन. आजचा भाग संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.